जय शिवराय मित्रांनो, मी आहे प्रज्वल पेटकर. ट्रॅव्हल विथ प्रज्वल हा माझा यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे. तर रायगड पार्ट 1 तुम्ही बघितला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, ते जाऊन तुम्ही बघू शकता. रायगड पार्ट 1 चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. रायगड पार्ट 2मध्ये आम्ही मित्रांनो 27 जून रोजी जे रायगडवर आम्ही क्लिप्स काढलेले आहेत ते सगळे मी तुम्हाला दाखवणार आहे. रायगड पार्ट 2मध्ये जे क्लिप्स मला काढायला भेटले ते सगळे मी ते क्लिप्स इथे घालणार आहे. रायगड पार्ट 2मध्ये थोडे क्लिप्स मला काढायला नाही भेटले कारण तिथं पाऊस फार होता आणि त्यामुळं फोनमध्ये चार्जिंग वगैरे नव्हतं आणि पॉवर बँकमध्ये पण चार्ज संपलेलं आमचं, त्यामुळे फोनची बॅटरी पण कमी होती. जिथं चान्स भेटला तिथं मी शूट केलेला आहे व्हिडिओज. त्याच्यात फोन थोडा खराब झाला आणि माईकचं थोडं इश्यू झाल्यामुळे तिथं मला काय बोलता आलं नाही, जस्ट शूट केला. त्यानंतर बघू म्हटलं नंतर व्हॉइस ओव्हर लावता येईल. रायगड पार्ट 2 ह्या व्हिडिओला मी सुरू करतो आहे, तर जास्ती वेळ न घालता चला मग व्हिडिओला सुरू करू. तो गाईज आम्ही करतो बूस्ट युजिंग मिल्क पावडर. आमचा टेंट ये देखो हमारा दूध है, ये हम है, ये हमारा टेंट है और ये हमारा बूस्ट है. Boost is the secret of my energy. Our energy. तुम्ही म्हणत असाल की हो असं काय पितोय, तर हे ग्लास तिथं आम्ही दोनच घेऊन गेलतो आणि त्या ग्लास काय झालं म्हणजे तिथं दोघं तुम्हाला दिसत असेल दादा आणि वेणे, आम्ही ते 2 ग्लास त्यांना दिलो आणि आता ऋषीला आणि मला तर ग्लास नव्हते, सो त्याच्या आम्ही काय केलं की ऋषीला एक प्लेटमध्ये दिलो आणि मी बॉटल कापून त्याच्यात पिलो. उडी मार घेत ना कंटेंट भेटतं, मार भेट ना उडी कंटेंट भेटतं एक माझं. उडी मारून बघ उडी घे तेवढं तिथनं मार बे कंटेंट. जरा मॅगी खाऊन जातो. ये बड़ी अच्छी बात कही आप. भूक लागते तिकडे पडल्यावर भूक लागते. खालती पाठवतो की तूच मॅगी तयार करून मी. अरे इथं मॅगी तयार करतो, तू वरना उडी मारा, मी वरना तुझं मॅगी टाकतो की. याच्यापेक्षा मोठा कंटेंट काय पाहिजे नाही. ये देखो हमारा मैगी भी रेडी हो गया. इसमें अभी हम सूप भी मिला केलास घातलास आणि केवढं घालतेस सांग की घातलं मी सांग. इसको प्रज्वल चल भाई स्टार्ट निकाल. शोभा नाही विचार हां स्वर्गमध्ये मॅगी खातो रायगड. सब्सक्राइब करो, लाइक करो एंड कमेंट करो. करतात की तिथे सगळं करतात की तुझं. गाइस ये देखो हमारा प्रज्वल अभी मैगी बना रहा है. और गाइस इसके चैनल को ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करो एंड लाइक करो एंड कमेंट करो. भावना समजलं तर बस म्हटलंस. कसं आहे मॅगी, घरातल्या मॅगीत आणि ह्या मॅगीत फरक काय आहे बे? प्रज्वल चांगला केलास रे. जगातलं सर्वात काय म्हणतात ते भाग्यवान घर म्हणजे का सांगतो तुम्हाला, तर मी जगातलं सगळ्यात भाग्यवान घर ह्या घरांना का म्हटलं तर हे बघा. कुठल्या गावचा तू, कुठं राहतो? रायगडवर. घर कुठं आहे तुमचं? इथं. मग तू शाळेला कसं जातो? खाली पण घर आहे आणि वरती पण घर आहे आमचं. खाली कुठं? खाली पायथ्याच्या खाली. तिथं घर आहे. मग पावसाळ्यात वगैरे पण येतो तू वरती? पावसात आम्ही इथेच असतो वरती. मग सामान वगैरे कसं आणतोस? सामान आम्ही रोफीपासून डोक्यावर आणायला लागतं आम्हाला. डोक्यावर आणतोस? मग तिथून इथं फार लांब आहे की, मग तू पण आणतोस? हा तू पण आणतोस डोक्यावर ना? कितीला आहेस तू? मी चौथी.
मजा येते तर रायगडवर तुला? हो. पाऊस जास्ती पडल्यावर काय करतो तू? आम्ही खाली जातो पाऊस जास्त घरी जातो? खाली पायथ्याशी घरी आणि ती ह्यो कोण आहे? माझा भाई नाव काय रे तुझं? अरे लजालं की तुझं नाव काय तुझं? स्वराज आणि त्याचं? शिवरुद्र रायगडमध्ये स्वराज. त्याचं काय म्हटलंस नाव? त्याचं नाव शिवरुद्र. तू येणाऱ्या तुला इथं येणाऱ्या शिवभक्तांना काय सांगायचं आहे? इथे कचरा करू नका. रायगडवर कचरा, मग केलेला कचरा काय करायचा तो? केलेला कचरा आम्ही पायथ्याला नेतो खाली. त्यांचं त्यांना घेऊन जाऊ म्हणावं. पायी चालत जायला लागतं मला. ते मोठे मोठे ठेले असतात कचऱ्याच्या, त्या चालत न्यायला लागतात खाली. खाली येणाऱ्या सगळ्यांना सांगतो की ते तुझं काम ओढायला लागलं, त्यांना सांग की कचरा इथं हाणू नका, आणि हाणला तर तुमचं तुम्ही घेऊन जाऊ म्हणावं. हाय तर बोल. तू घेतस का माझं असं? हां मस्त घे रे दोन. घे की माझं, माझे पाय दुखलं. हां रेडा रेडा. अरे
जय जय
पोलीस प्रशासनाची या ठिकाणी मानवंदना होत आहे. तरी सर्वांनी शांतता बाळगायची आहे. राज्य सत्रेवरती समोरील मंडळी शांतता का पत्रकार मंडळी रायगडवर इतकी गर्दी आहे राज्याभिषेकसाठी. आमचा टेंट इथून दिसत आहे आम्हाला अगोदर मला. ते जे टेंट दिसलेत ना तिथं आहे आमचं टेंट थोडं लांब. काय बाबा फोटो काढून घेशील रे? हां फोटो काढून घे. काय कर काय म्हणलं सांग उषा? व्हिडिओ काढलाय.
टेंट पण आमचं बॅगमध्ये घातलेलं आहे, पुरं बॅग फुल तर रश असल्यामुळे इथं लवकर निघायला लागेल, कारण बस वगैरे नाही भेटत इथून, तर लवकरच निघायला लागेल आम्हाला, इकडे उतरायला लागेल. आणि ही जे मागं दिसत आहे ग्रीन बॅग, ह्याच्यामध्ये सगळं आमच्या बॉटला वगैरे कचरा वगैरे आहे. जवळपास जे कचरा आम्हाला दिसला ते सगळं आपण बॅगमध्ये घातलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बी हेच सांगणं आहे, आता रायगडला येत असेल फिरायला वगैरे, तर त्या सगळ्यांना माझी हीच विनंती आहे की कचरा इथं घेऊन येऊ नका. तुम्ही जर कोणता कचरा इथं दिसला तुम्हाला, तर ते कोणाचाही असू द्या, तुम्ही ते नीट खालती घेऊन जावा. पूरे पाकिस्तान पर अब तो भगवान लाएगा पूरे पाकिस्तान पर, राम मंदिर बन गया है जन्मभूमि के स्थान पर, राम मंदिर बन गया है जन्मभूमि के स्थान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर. अब तो भगवान लहराए. हाँ? लवकर कर टाइम बघ थोडं. तर ह्या प्रकारे आमचा रायगडचा प्रवास इथं संपलेला आहे. पुढचे व्हिडिओज मला काढता आले नाहीत प्रवासाचे, कारण माझा फोन पुरा ऑफ झाल्यामुळे. तर धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.